नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल जळमकर, जळमकर इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज ज्या मशीन बद्दल आपण माहिती घेणार आहे ते आहे आपलं कांद्याचं पेरणी यंत्र. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट होती की आम्हाला कांदा बियाणे लागवडीचं यंत्र हवं आहे. तर त्या संदर्भात आपण आता तो व्हिडिओ पेस्ट करत आहोत. आपण गेल्या 5 ते 7 वर्षांपासून 7 ते 8 वर्षांपासून ट्रॅक्टर चलित कांदा लागवडीचं यंत्र, आपण कांद्याचं बी लागवडीचं यंत्र तयार करत आहे. तर याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. कांद्याचं असं बी आहे, हे जास्त खोलीवर तर न राहता जमिनीवरती फक्त साधारणतः तुमचा 1 इंचाच्या वरती हे बी असा 1 इंचापर्यंत तुमचं बी असायला पाहिजे. 1 इंचापेक्षा वरती जरी असेल तरी चालते. तर या पद्धतीमध्ये या मशीनमध्ये कसं राहते की खाली एक फ्लॅट चादर राहते आणि त्याच्या खाली निव्वळ 1 ते 1.5 इंच आपण तो टाईन उतरवलेला असतो, ज्याला फ्लॅट सरफेस मध्ये आपण फिट करून पाठीमागं पाइपिंगचा जॉईंट केलेला असतो. आणि वरतून याचं बी याच्यात आपण तुम्ही बघू शकाल, याच्यामध्ये हे रोटरी व्हील्स दिलेले असतात. हे रोटरी व्हील्स आहे, ठीक आहे. हे एकदम बारीक दिलेलं असल्या कारणामुळे याच्यामध्ये तुमचं कांद्याचं एक दोन दोनच बी त्याच्यामध्ये बसतात. एवढं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खत व इतर कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये मिक्स करायची गरज भासत नाही. तर याच्यामध्ये अशी शटरची अरेंजमेंट दिलेली असते. इकडनं आणि इकडनं तुम्ही हे लॉक खोलून दिलं, शटर वरती खाली होतं. जेवढं तुम्हाला उन्हारी करायचं आहे तेवढी आपण उन्हारी याच्यामधून करू शकतो. एकरी तुम्ही साधारणतः 3 किलो पासून तर 5.5-6 किलो पर्यंत आपण कांद्याची उन्हारी या यंत्राद्वारे करता येते. याच्यामध्ये आपण दात्यापासून दात्याचं इंच 4 इंच ठेवलेलं आहे. दात्यापासून दात्याचं अंतर हे 4 इंच ठेवलेलं असून बियापासून बियाचं अंतर सुद्धा याच्यामध्ये 4 इंच आपण मेंटेन करू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्सचे गिअर सुद्धा अवेलेबल असतात. जर कोणाला स्पेसिंग कमी लागली तर कमी सुद्धा भेटते आणि जास्त लागली तर जास्त स्पेसिंगचा कांदा सुद्धा आपण याच्यामध्ये कांद्याचं बी लागवड करू शकतो. याची स्टोरेज कॅपॅसिटी साधारण एका बॉक्स मध्ये आपण 8 ते 10 किलो पर्यंत तुम्ही याचं कांद्याचं बी याच्यामध्ये टाकू शकता. उन्हारी तुम्ही एकरी 3 किलो पासून 6 किलो पर्यंत आपल्याला करता येते. कांदा पेरणी आणि ते बुजवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. एकच मशीन बहुउपयोगी आहे. तर प्रत्येक शेतकरी मित्रांना ज्यांनाही कांद्याची मशीन घ्यायची असेल, प्रत्येकाने येऊन बघून जावे आणि गरज लागल्यास जळमकर इंडस्ट्रीज या मूर्तिजापूर इथे भेट देण्यात यावी. आणि जळमकर इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.